नमस्कार प्रेक्षकांनो, तर फायनली लीलाचं एजेच्या घरात स्वागत झालेलं आहे आणि लीलाने एजेच्या घरात प्रवेश केलेला आहे. घरात आल्यानंतर आजी लीलाला म्हणतात की तू जाऊन माझ्या रूममध्ये आराम कर. आज तुझी राहण्याची व्यवस्था माझ्या रूममध्ये केली आहे, कारण अजून पूजा झालेली नाही. पूजा झाल्यानंतर मग तू अभिरामच्या रूममध्ये शिफ्ट हो. आणि झोपण्यासाठी आजी लीलाला ड्रेस घालण्याची परवानगी देतात. लीला जाते, फ्रेश होते आणि साडी चेंज करते. इकडे आता अभिराम लगेच आईला गोळी देतो आणि पाणी प्यायला देतो. आई, तुझा माझ्यावर काहीही राग असू दे, पण हेल्थच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आईसुद्धा हो म्हणतात आणि गोळी घेतात. इकडे आता लीला साडी बदलून ड्रेस घालून येते आणि येताना तिचा कशाला तरी धक्का लागतो आणि काहीतरी पडतं. त्याचा आवाज होतो. तो आवाज अभिराम आणि आजीच्या कानावर पडतो. आजी लीलाला विचारतात की काय झालं. ती म्हणते की चुकून माझा धक्का लागला. तेवढ्या तिकडे अभिराम म्हणतो की माझं लग्नसुद्धा चुकूनच झालं आहे. लीलाला आईच्या रूममध्ये बघून अभिरामला राग येतो आणि अभिराम तिथून जायला लागतो. जाता जाता तो आईला म्हणतो की आई, तू टीम बदलू नकोस हां, तू फक्त माझी आई आहेस. हे ऐकून तर आईला हसूच येतं आणि ती मनातल्या मनात म्हणते की एक दिवस तुमच्या दोघांचीच टीम होणार आहे आणि जोपर्यंत तू लीलाला स्वीकारत नाही तोपर्यंत ती माझी जबाबदारी आहे. आता आपल्याला पुढील प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की एजे किचनमध्ये काहीतरी बनवत असतो. प्रसादाचा शिरा तो बनवत असतो पूजेसाठी. त्यावेळी आई तिथे येते आणि अभिरामला म्हणते की अभिराम, तेच म्हणते घरात सगळीकडे कशाचा घमघमाट सुटला आहे. आता पूजा झाली ना की लीला तुझ्या रूममध्ये शिफ्ट होईल. त्यावर अभिराम म्हणतो की नाही आई, मी तिची व्यवस्था गेस्ट हाऊसमध्ये केली आहे, ती गेस्ट हाऊसमध्ये राहील. त्यावर आई म्हणतात की गेस्ट हाऊसमध्ये ती काय पाहुणी आहे का. त्यावर पुढे अभिराम म्हणतो की आई, तिची लायकी तर या घरची पाहुणी होण्याची पण नाही आहे. हे ऐकल्यावर आता आईला खूप वाईट वाटतं. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की लक्ष्मी लीलाला म्हणत असते की तुला वाटतं ना की या घरात तुला मान मिळावा, एजेने तुला स्वीकारावं, मग त्यासाठी थोडे कष्ट तर तुला घ्यावेच लागतील. हे ऐकल्यानंतर लीला विचार करते की या एजेंना काय वाटतं की मला काहीच येत नाही का. आता मस्त यांच्यासाठी मसाला चहाच बनवते आणि ती किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी मसाला चहा बनवते, पण सगळीकडे पसारा करून ठेवते. त्यानंतर एजे येतात आणि पाहतात तर काय, किचनमध्ये सगळीकडे पसारा झालेला आहे आणि सगळं अस्ताव्यस्त झालं आहे. हे पाहून आता एजेंना राग येतो आणि नक्कीच ते आता लीलावर ओरडतील. हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.